मध्ये 27 धाबा बनवल्या आणि जिथे अगदी आपण पाहताय एक षटक हाताळत असताना 9 धाबा देत एक विकेट देखील त्याने मिळवली आहे. पुनश्च एकदा ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला तेजस गायकवाडचा. हे मैदान खऱ्या अर्थाने तेजस गायकवाडसाठी भरपूर लाभदायक ठरलं आहे. लकी असलेले हे मैदान आणि त्याच मैदानावरती टॉप 6 मध्ये काय जबरदस्त आपल्याला खेळ तेजस गायकवाडचा पाहायला मिळाला. याच मैदानावरती बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफीमध्ये बेस्ट बॅटरचं किताब त्याने मिळवलं होतं आणि आता पुनश्च एकदा टॉप 6च्या लढतीमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब तेजस गायकवाडला या ठिकाणी दिलं जात आहे. मी सन्माननीय आमच्या मान्यवरांना विनंती करेन, या स्पर्धेचे मुख्य आयोजक आकाश जुरी अर्थात बाबू दुरी यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत तेजस गायकवाडांना मॅन ऑफ द मॅचचा किताब. या तेजस सर, आपण ठरलात या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. स्पर्धेचे आयोजक आकाश जुरी यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब. आणि खऱ्या अर्थानं आपण आता तेजस एक दोन प्रश्न तुमच्यासाठी, कारण की मैदानाच्या आतमध्ये देखील मॅच चालू आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहताय टॉप 6ची मॅच होती आणि हे गुंडगेकरांचं मैदान सोमजाई क्रीडा नगरी म्हटल्यानंतर अगदी आपण पाहताय तेजसचा खेळ या क्रीडा नगरीवरती चांगलाच राहिला आहे. तेजस शेवटच्या ओव्हरमध्ये अगदी आपण पाहताय जिथे धावसंख्येचा पाठलाग करायचा होता, महत्त्वाच्या विकेट्स आल्या होत्या आणि तू स्ट्राईकवरती होता. पहिला फुलटॉस बॉल देखील आपण पाहताय एकच धाव आली होती आणि त्याच्यानंतर 4 बॉलमध्ये तुम्हाला धावा बनवायच्या होत्या. किती प्रेशर होतं मैदानाच्या आतमध्ये? प्रेशर तसं भरपूर होतं, कारण की अशा मॅचेस माझ्या अंगावर भरपूर आलेल्या आहेत, पण मला त्या काढता नव्हत्या आहेत. पण ही पहिली मॅच असेल मी अशी जी वन साईड खेचल्यासारखी झाली. तर टीमनी तेवढा कमबॅक मला वेळोवेळी बॅकअप दिलेला आहे, तर टीमचं पण थोडंच कौतुक आहे. कालची भूषणची मॅच तुम्ही बघितलीच असेल, परवाची. त्या मॅचपासून आम्हाला जो कॉन्फिडन्स आला आहे ना, तर आता काही सांगूच शकत नाही. आणि नंतर या क्रीडा नगरीबद्दल काय सांगाल? ही सोमजाई क्रीडा नगरी जिथे तुम्ही प्रत्येक वेळी खेळलात, तुमचा खेळ हा अगदी चांगलाच राहिला. या क्रीडा नगरीबद्दल आणि तदनंतर सोमजाई चषक गुणगे जे आयोजन केलेली ही स्पर्धा तुम्ही पाहताय, रजनी स्पर्धा, बाबू दुरी आणि त्यांचे संपूर्ण सहकारी यांनी केलेली ही स्पर्धा, या स्पर्धेबद्दल काय सांगाल? आजकाल प्रत्येकजण क्रिकेटच खेळतोय, पण तू असं आयोजन आम्ही सहसा बघत नाही कुठे. बाबू धुरी म्हणा किंवा पूर्ण सोमजाईची टीम असेल, तर सर्वांची खूप मेहनत आहे या ग्राउंडवरती. आणि नक्कीच हा ग्राउंड माझ्यासाठी लक्कीच मानेल मी, कारण की आम्ही याच्या आधी पण इथे एक नाईट टुर्नामेंट खेळलो, तिथे पण आम्ही क्वालिफाय होतो, सेमीला फायनलला हारलो. आणि आज पण आता त्या लढतीमध्ये आहोत, तर नक्कीच हा ग्राउंड आमच्यासाठी लक्की आहे. आणि खरंच आयोजकांचं खूप खूप धन्यवाद की आम्हाला त्यांनी अशा चांगल्या टुर्नामेंटमध्ये खेळण्याची संधी दिली आणि तितकंच समजूनही घेतलं. धन्यवाद. तर थँक्यू. हे होते तेजस गायकवाड, उत्कर्ष दैवली टीमचे अगदी आपण पाहताय ऑलराऊंडर खेळाडू, ज्यांनी ही मॅच आपल्या टीमला जिंकून दिले. आणि या ठिकाणी आपण सन्माननीय महेशदादा गायकवाड यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मिश्का 11 टीमचे कर्णधार महेशदादा गायकवाड यांचा सन्मान आपण या मुख्य मंचावरती करतोय. आकाश जुरी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. चला, मॅचला या ठिकाणी सुरुवात होती. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच. एकीकडे तुम्ही पाहताय एक्सेल टीम आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला फाईट करताना पाहायला मिळते ती दहिवली टीम. 5 ओव्हरची मॅच. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, दुसरं षटक अगदी आपण पाहताय बॅटिंग पॉवर प्ले पाहायला मिळेल आणि ते महत्वपूर्ण षटक घेऊन गोलंदाजी मार्क होते. आपण पाहताय गोलंदाज विवेकला तुम्ही पाहताय पहिलं षटक घेऊन. समोर आपण पाहताय कौशल बोराडे आणि नॉक स्ट्राईक एंडवरती बंटी. ओ, पहिलाच बॉल स्विंग अँड मिस केलाय. पडल्यानंतर बॉल अगदी आपण पाहताय स्लाइडली बाहेर निघालाय. पहिला बॉल इथून खऱ्या अर्थानं आपण पाहताय गोलंदाज विवेकनं तो डॉट बॉलच फेकलाय. चांगली मॅच, चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, यात शंकाच नाहीये. ओ, स्विच इट केलाय. स्वीट आहे, स्विच आहे. बॉल सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. डीजे थांबा, थोडं थांबा. सन्माननीय अजयदादा पाल उद्योजक आणि सोमजा 11चे सर्वा अजयदादा पाल या ठिकाणी उपस्थित झालेत. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य मंचावरती यायचंय. या मंचावरती येऊन आपण असं नसतं व्हायचं. आपलं सोमजाई चषक 2026 मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. ही स्पर्धा आपली आहे, आपल्या गावाची आहे आणि ज्या ज्यावेळी खऱ्या अर्थानं सोमजाईकर
एक नवनवीन स्पर्धा घेऊन येतात त्यावेळी खऱ्या अर्थानं अगदी भक्कमपणे त्यांच्या पाठीमागे उभे राहणारे नेतृत्व म्हणजे अगदी आपण पाहताय सन्माननीय आमचे अजयदादा पाल या ठिकाणी उपस्थित राहिल्यात. अनेक स्पर्धा आपण अजयदादा पाल यांच्या नेतृत्वाखाली पाहिल्यात आणि इथे फटका पुनश्च एकदा कौशलच्या पाठमधून षटकार. डीजे डीजे थोडं थांबा, डीजे थोडी संधी तुम्हाला जरूर देऊ. अजयदादा पाल या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत ज्यांच्या माध्यमातून याच मैदानावरती खऱ्या अर्थानं परिचषक देखील आपण पाहिलं आणि ज्यावेळी परिचषक आपण या मैदानावरती पाहिलं होतं त्यावेळी या मैदानावरती खऱ्या अर्थानं आपण पाहताय जे खेळाडू आज ISPL सारख्या मोठ्या स्पर्धा खेळतात ते सगळे धुरंधर खेळाडू याच मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळालेत आणि ते स्पर्धेचे मुख्य आयोजक अजयदादा पाल या मुख्य व्यासपीठावरती आहेत. नेहमीच खऱ्या अर्थानं सुमजाई गुंडगेकरांच्या मागे हक्काने उभे राहणारं हे नेतृत्व आपल्याला नेहमीच पाहायला मिळालं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहताय गेले 10 वर्ष सुमजाई क्रिकेट संघ गुंडगे या संघाला पुरस्कृत करणारे अजयदादा पाल. हो यावेळी बॅकफुटला गेले, कट केला, फिल्डर आहेत, धाव मिळणार नाहीये. इथून आपण पाहताय धाव मिळणार नाहीये, डॉट बॉल आला. या सगळ्या आकर्षक आणि चमचवणाऱ्या ज्या ट्रॉफीज तुम्ही पाहताय मग अगदी सन्मान चिन्ह असतील त्यानंतर मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज असतील, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, मॅन ऑफ द सिरीज या सगळ्या काही ट्रॉफीज ज्या सन्माननीय अजयजी पाल आणि सन्माननीय रुपेशजी गारे आणि प्रभाकरजी देशमुख यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्यात. साहेबांचं मनापासून पुनश्च एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. ओ इथे देखील आपण पाहताय बरोबर फिल्डर आहेत, धाव इथून देखील मिळणार नाहीये. षटक क्रमांक 1 समाप्त झालं आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर एक्सेल टीमच्या धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 13 धावा धावफलकावरती. संकेत पालांडे एका ओव्हरमध्ये धावा आल्या 13. जबरदस्त मॅच पाहायला मिळेल, जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा प्रेक्षकांना हवी असणारी मॅच खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आणखीन एकच पाहायला मिळणार आजच्या या रात्रीमध्ये. सगळे सुपरस्टार कर्जत टेनिस क्रिकेटमधील आपल्याला एकत्रित खेळताना पाहायला मिळतील, त्यांचा खेळ आपण पाहणार आहात. सगळ्या कर्जत मधल्या नामांकित टीम आजच्या उद्याच्या अगदी 3ही रात्रीमध्ये पाहायला मिळतील. खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या टीमनं कर्जत नव्हे तर कर्जतच्या बाहेर जाऊन देखील आपल्या विभागाचं, आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं नाव खऱ्या अर्थानं लौकिक केलं आणि त्याच सगळ्या टीम आता मात्र इथून सोमजाई चषक 2026 या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. दरम्यान इथून देखील आपण पाहताय ती सिंगलला जाऊ पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क होते आपण पाहताय गोलंदाज राज. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहताय बॅटिंग पॉवर प्लेला सुरुवात झाली आहे. राज गोलंदाजी मार्कवरती आलाय, धावा धाव फलक्यावरती 14 आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा विवेकनं खर्च केल्या. आता खऱ्या अर्थानं राज आला. ओ याबली उडवलाय बॉल, जाईल सीमा पार, काव कॉर्नरला क्लिअर केले बंटीच्या बॅटमधून, षटकार. ओ इथून अगदी आपण पाहताय पंच लाईन चेक करतायत. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव फलकामध्ये ऍड होते. एक्स्ट्राच्या धावांना आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 21 वरती. पहिल्या 2 ओव्हरमध्येच अगदी जर पाहायला गेलं तर सुसाटानं सुटली आहे एक्सेल टीम. अगदी आपण पाहताय फ्लाइंग स्टार्ट पाहायला मिळाला एक्सेल टीमचा. ओ इथे देखील आपण पाहताय पाठीमागे बॉल चाललाय, शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून बॉल चाललाय, डीप फाईन लेग, सीमा पार, धावा मिळतील 4, चौकार. चौकार आला. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25. सन्माननीय राजेश दादा पवाली
कडावरून खऱ्या अर्थानं पाहताय दोनही संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतात आणि त्या दोनही टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. राजेश दादा पवार यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूया. ओ इथे चान्स बनला होता, पुनश्च एकदा डाव इथून फक्त मिळेल. सिंगल लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल डाव इथून ऍड होतीये आणि या सिंगलनं ते डाव फलक अगदी आपण पाहताय जाऊन पोहोचेल 26 वरती. दुसरं षटक चालू आहे. बॅटिंग पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता आणि धावफलक्यामध्ये आपल्याला इथपर्यंत 26 पाहायला मिळतात. चांगली मॅच या मैदानावरती. धावा पहिल्या सत्रामध्ये जरूर उभा राहिल्यात, परंतु त्या धावांना आतापर्यंत चेस करता आलं नाहीये. इथून देखील बॅटची कडा घेत शॉट थर्डमॅन मध्ये सचिन बनवे त्या ठिकाणी आपण पाहता फिल्डिंग करत असताना इथून देखील डॉट बॉलच पाहायला मिळतोय. राज मात्र कमबॅक करतोय. कमबॅक करण्याची गरज आहे आता खऱ्या अर्थानं दहिवली टीमला देखील, कारण की धाबा अगदी वेगानं पुढे चालल्यात. चांगली बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये एक्सेल टीमची. सुसाटानं सुटली आहे. चांगला स्टार्ट मिळालाय. हा स्टार्ट खऱ्या अर्थानं फार गरजेचा असतो. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना तो स्टार्ट मिळालाय एक्सेल टीमला. हो आडवा बाटनं दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे देखील आपण पाहता नेमका डॉट बॉलच पाहायला मिळतो. हे कमबॅक केलंय खऱ्या अर्थानं राज या गोलंदाजानं. एक षटकाराचा मार त्यानं जरूर खाल्लाय. त्याच्या विरोधामध्ये बंटीने एक षटकार जरूर लगावलाय, परंतु त्यानं देखील अगदी कमबॅक करत असताना अगदी जर पाहिलं तर मात्र 2 बॅक टू बॅक डॉट बॉल फेकलेत. एकंदरीतच धावा धावफलक्यावरती आपण पाहताय 26. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या विवेकच्या विरोधामध्ये 13 आणि आता मात्र राजच्या विरोधामध्ये देखील आपण पाहताय 13 झाल्यात. 26 धावा धावफलक्यावरती आहेत. चला टायमर या ठिकाणी सेट आहे, त्याच्यामुळे आता वेळ तर जास्त तुम्ही घेऊच नका. बरोबर 2 षटकांसाठी 8 मिनिटे आपण खर्च केलेत, म्हणजे बरोबर वेळेमध्ये आहात. आता वेळ जास्त घेऊ नका. हे वेळोवेळी तुम्हाला हा टायमिंग या ठिकाणी सांगितलं जाईल. दहिवलीची मॅच मैदानाच्या आतमध्ये आणि या ठिकाणी आपण पाहताय आमचे अकीब सर असतील, राहुल जाधव असतील, त्यानंतर माही असतील, यतीन असतील, हे सगळेजण आपल्या गावच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूया आणि त्यांची देखील एक स्पर्धा अगदी आपण पाहताय येत्या 30 तारखेपासून आपल्या बेटीस येते आणि ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं खास आकर्षण म्हणजे त्या स्पर्धेमध्ये रेश्मा मयंकर हो सन्माननीय योगेश दादा कांबेरे यांचं आगमन झालं आणि साहेबांचं आगमनच केलंय. बंटी या फलंदाजानं षटकारानं साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य मंचावरती यायचंय आणि असं नसतं व्हायचंय. सन्माननीय योगेश दादा कांबेरे षटकार आलाय. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 32 वरती. प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधामध्ये तो मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला एक्सेल टीम कडून. कौशल आणि त्याच्या साथीनं बंटी. हो इथून देखील आपण पाहताय सेकंडचा कॉल आणि अगदी जर पाहायला गेलं तर त्या 2 धाबा हो इथे फलंदाज बाद झालाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये आपण पाहताय बंटीला परतावं लागते. चुकीची कॉलिंग. खऱ्या अर्थानं चांगली पार्टनरशिप बिल्डअप झाली होती. चांगल्या धावा धावफलक्यामध्ये येत होत्या. सुरुवात चांगली झाली होती. असं सगळं काही आपल्या बाजूनं अगदी आपण पाहताय व्यवस्थित चालू असताना ही धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि तिथे मात्र फलंदाज बंटीला परतावं लागतंय. परंतु नॉन स्ट्राईक एंडवरती अजूनही तुम्ही पाहताय कौशल बोराडे आपल्याला पाहायला मिळतोय, जो खऱ्या अर्थानं कर्जत प्रीमियर लीगमध्ये ज्याच्या नाभावरती एक अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. प्रेम 11 या टीमकडनं प्रतिनिधित्व करत होता. जगदीशजी पालकर आणि वैभवजी दगडे यांनी पुरस्कृत केलेला तो संघ आणि त्या संघाकडून खेळत असताना अगदी आपण पाहताय कौशल बोराडेचं ते अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं कर्जत प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये. या मोठ्या स्टेजवरती खऱ्या अर्थानं बरेचसे खेळाडू जी चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळाले. आणखीन एक खेळाडू खऱ्या अर्थानं नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ज्यानं फार कमी वयामध्ये कर्जत प्रीमियर लीगचं कॅप्टनशिप केली आहे. मॉर्निंग सुपरस्टार या टीमकडनं पाहता आपण त्या संघाचं त्याने प्रतिनिधित्व केलं. त्या संघाला त्यानं लीड केलं आणि संघाला टॉप 12 मध्ये देखील घेऊन गेला.
तो खऱ्या अर्थानं कल्पेश कांबेरे देखील आपल्याला नेक्स्ट मॅचमध्ये इन ॲक्शन खेळताना पाहायला मिळेल. हे असे सगळ्या खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना यंगस्टर खेळाडू ज्यांनी अलीकडच्या काळामध्ये प्रभावितच केलंय. इतकं जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. कल्पेशनं खऱ्या अर्थानं प्रत्येकाची मनं जिंकली कर्जत प्रीमियर लीगमध्ये. एक मोठ्या स्टेजमध्ये कर्जत तालुक्यातील सगळ्यात मोठी ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये ॲज अ कॅप्टन त्याला तुम्ही पाहिलं. शॉर्ट बॉल होता, शॉर्ट टर्म फुल केलाय, फटका गॅप मध्ये चाललाय, सीमारेषेच्या पलीकडे मिड विकेटला आलाय हा चौकार. अगदी आपण पाहताय या ठिकाणी दशरथजी देशमुख साहेब देखील आहेत. पहिल्या मॅच मध्ये ते खेळताना पाहायला मिळाले. इथे देखील फटका चांगला आहे, धावा देखील चांगल्याच मिळतील. यावेळी संगमच्या बॅट मधून आला हा षटकार. DJ रामदास मनापासून धन्यवाद आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती आली आहे ती मात्र 43. 43 धावा धावफलकावरती. विकेट आली, एक बॅटिंग करती आहे एक्सल टीम. संगम बोराडे सॅकिंग एंडवरती मैदानाच्या आतमध्ये आला. पहिल्या 2 बॉलमध्येच संगमच्या बॅटमधून 2 मोठे स्ट्रोक पाहायला मिळाले. एक चौकार आला आणि एक षटकार विवेकच्या विरोधामध्ये. पुन्हा एकदा फटका तर खेचायचा होता, मिस टायमिंग आहे, हवेमध्ये फिल्डर आहेत. जजमेंट चुकलं, बॉल सरळ अगदी आपण पाहताय. खऱ्या अर्थानं कॉलिंग दिली होती त्या ठिकाणी फिल्डरनं, परंतु बॉल त्याच्या बरोबर शरीरावरती आलेला, परंतु बॅकअपला आलेला राज त्यानं हा झेल कंप्लीट केला. कडक कॅच पाहायला मिळाली. एकाला दुखापत जरूर झाली आहे, परंतु दुसऱ्यानं ती कॅच कंप्लीट केली. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. इथून आपण पाहता काय झेल पकडलाय जबरदस्त. अगदी जर पाहायला गेलं तर रिले फिल्डिंग पाहायला मिळाली, म्हणजे एकाकडनं कॅच सुटल्यानंतर दुसऱ्यानं लगेच तो कम्प्लीटच केला. 3 फिल्डर त्या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळाले एकाच वेळी. विकेट तर पाहायला मिळाली आहे. संगम बोराडेला इथून मात्र परतवलंय विवेकनं. 2 मोठ्या फटक्यांचा मार आल्यानंतर विनोदजी मामुनकर साहेब आपण पाहता या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आडवा बॅटनं, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये. इथून जर पाहिलं गेलं तर मात्र डॉट बॉल आलाय. डॉट बॉलनं 3 ओव्हरचा खेळ इथून मात्र समाप्त होतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक्सेल टीमचे एकंदरीत धावा धावफलकामध्ये आल्यात त्या 2 बॉल 43.
2 बाद 43 धावा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. विवेकचं हे सेकंड स्पेल, त्याच्यामध्ये देखील 2 षटकार पाहायला मिळाले, परंतु एक विकेट आता मात्र विवेकने देखील मिळवली आहे. संगम बोराडेला त्यानं बाद केला. बरोबर अगदी वेळेमध्ये चालली आहे. टाइम अगदी ॲक्युरेट टाइम या ठिकाणी खर्च केला जातोय. इमाम शेख आपल्या गावचा खेळ पाहण्यासाठी आज दुसरा रात्रीमध्ये देखील पाहायला मिळतात. इथे मिसफील्ड, धावा 4, चौकार. आला चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले 47. 47 धावा धाव फलक्यावरती. गणेश मोरे पुनश्च एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज झालेत. आज स्कोरर काय जबरदस्त कामगिरी राहिली आहे. या संपूर्ण स्पर्धेचा अगदी लेखाजोखा ज्यांच्या खांद्यावरती आहे ते मात्र गणेश मोरे. त्यांचा खेळ देखील आजच्या स्पर्धेमध्ये, आणि प्रतीक शिंदे ही एवन जोडी खऱ्या अर्थानं पाहताय जी स्कोररची कामगिरी पार पाडते. चांगली स्कोरिंग खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून आपण पाहताय, आणि सगळे खऱ्या अर्थानं आयोजकांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करू इच्छितो. आणि इथे फटका फसलाय, मिस टायमिंग, पकडली एक कॅच, मोठी विकेट. फलंदाज कौशल बोराडे बाद. बोराडे बाद झालाय, आणि आता संदीप बोराडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. धावसंख्या धावफलकावरती 47. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय गोलंदाज निशान, ज्यानं मात्र ती विकेट मिळवून दिली आपल्या टीमला. कारण की इतक्या जबरदस्त पद्धतीनं बॅटिंग करत होता मैदानाच्या आतमध्ये कौशल बोराडे, ज्यानं सुरुवातच चांगली करून दिली होती. सुरुवातीच्या षटकामध्ये अगदी आपण पाहताय ते आक्रमण पाहायला मिळालं होतं, आणि तदनंतर मात्र संघ देखील एक चांगल्या स्थितीमध्ये, एक चांगल्या मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळाला. एक चांगली धावसंख्या आतापर्यंत धावफलकामध्ये पाहायला मिळाली, परंतु इथे निशांच्या विरोधामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्नामध्ये त्याची विकेट पाहायला मिळते. निशांतनं मात्र विकेट मिळवले. संदीप बोराडे ऑन स्ट्राईक इथून पाहायला मिळतील. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. निशांतचं पहिल्या बॉलवरती चौकार आला, तदनंतर डॉट बॉल, तदनंतर अगदी आपण पाहता विकेट आली आहे. आणि आता या षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज निशांत. इथे समोरच्या दिशेनं अगदी आपण पाहताय कव्हर मधून बॉलला काढल्या, डीप मध्ये चाललाय, फिल्डर आहेत, दुसऱ्या धाब्याचा कॉल, परंतु नकार दिलाय. एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. एका धाब्यानं जर पाहिलं तर मात्र धावफलक जाऊन पोहोचेल. ते मात्र आता 48 धावा या धावफलकावरती आल्यात. संदीप बोराडे आणि कुणाल हे 2 फलंदाज सध्याच्या घडीला तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतात. भरपूर चांगली मॅच ही पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलपर्यंत निर्णायक क्षणी ही जाणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल यात शंका नाही आहे. कारण की दोनही टीम जर पाहायला गेल्या तर अगदी नामांकित आहेत, आणि त्यांचा खेळ देखील अगदी जर पाहायला गेला तर तितक्या दर्जेदार पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळाला. इथे फटका अगदी आपण पाहता लॉंगॉन मध्ये केला, फिल्डर आहे त्या ठिकाणी. धाव इथून देखील आपण पाहता एकच पाहायला मिळते. एक धाव आल्यानंतर 49 धावा या धावफलकावरती आल्यात. 49 धावा धावफलकामध्ये आपण पाहताय. एकोणपन्नास धावा शेवटचा बॉल या षटकातील आपण पाहताय.
ओ इथे देखील आपण पाहताय फिल्डर आलेत, परंतु तोपर्यंत बॉल सीमा पार. चौकार आलाय, चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 53 धावा धावफलक्यावरती आल्यात. ओव्हर क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त झालं. अर्धशतक खऱ्या अर्थानं धावफलक्यावरती आलंय ते एक्सल टीमचं. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 53 धावा धावफलक्यावरती. बघा याच मैदानावरती आणखीन एक रजनी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. येत्या 1 एप्रिल ते मात्र 5 एप्रिल या कालावधीमध्ये ती स्पर्धा असेल. वन लाईफ गुंडगे आणि वरनाई वरने आयोजित ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. त्या स्पर्धेमध्ये देखील प्रथम क्रमांक 1,00,000 रुपये असेल. जर कोणाला त्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल तर आपण निमेश मोहिते आणि संपूर्ण वन लाईफ ग्रुप आणि तदनंतर वरनाई वरने यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. प्रभाकर दादा देशमुख असतील, निमेश मोहिते असतील, अतुल नवले असतील, हे सगळ्यांशी आपण संपर्क साधायचा आहे. 1 एप्रिल ते 5 एप्रिल या कालावधीमध्ये ती स्पर्धा याच मैदानावरती आपल्या भेटीस येईल. आणखीन एक रजनी स्पर्धा या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान इथे आपण पाहता शेवटचं षटक प्रगतीपथावरती आलंय. पराग शिंदे आलेत गोलंदाजी मार्कवरती. शिंदे कॉर्नरचे प्रोप्रायटर पराग शिंदे गोलंदाजी मार्कवरती आलेत शेवटचं षटक घेऊन. खऱ्या अर्थानं आता सर्वांना हा प्रश्न देखील पडलाय की पराग शिंदे सारखा गोलंदाज या टीमकडे असताना तो शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. कदाचित प्रॅक्टिस हे देखील हो इथे बॅकफुटला जात असताना पंच केलाय. पाठीमागे फिल्डर प्रयत्न करतात. बॉल डीप मध्ये चाललाय. सिंगलला डबल मध्ये या ठिकाणी कन्वर्ट केली गेली आहे. 2 धावा पुनश्च एकदा पाहायला मिळत आहेत. 2 धावा आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 55 धावा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजांवरती आक्षेप घेण्यात आलाय आणि आता मात्र आपण चेक करणार आहोत. इथून सगळे पुढचे बॉल आपण चेक करणार आहोत. टीव्ही अंपायर या ठिकाणी आहेत, ते मात्र इथून सगळे पुढचे बॉल चेक करतील. पराग शिंदे गोलंदाजी मार्कवरती. हो इथून देखील आपण पाहताय आउटसाइड डी ऑफ स्टंप. पंच सांगताय इट इज वाईट. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. सर व्हाईट साठी रिव्ह्यू आहे का? फील्डिंग करणारी टीम ओके. हो दोन्ही चेक करताय सर. बॉल वाईड आहे आणि फेअर डिलिव्हरी आहे, म्हणजे गोलंदाज अगदी सेफ आहेत, परंतु बॉल वाईड आहे. एकंदरीत धावा धावफलकावरती 56 धावा धावफलकावरती आल्यात.
आकिब बाई यांचं आगमन झालंय, सहर्ष स्वागत. हो पुन्हा एकदा अगदी आपण पाहताय पंच लाईन चेक करतात. इट्स अ नो बॉल. हे लाईनच्या अगदी पलीकडे चाललाय. पंचांनी नो बॉल दिलाय म्हणजे आता संधी पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. ती मात्र फलंदाज कुणालसाठी. फ्रीडचा बॉल आहे. आता या फ्रीडच्या बॉलवरती आपल्याला आक्रमण पाहायला मिळेल का? आता फ्री माइंडनं खेळला जाईल का? की इथून मात्र पराग शिंदे तो फ्रीडचा बॉल मात्र हो इथून अगदी आपण पाहताय फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न केलाय. व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. फिल्डर आहेत रेहान त्या ठिकाणी आपण पाहताय. धाव मिळेल एकच. एका धावानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय. 58 58 धावा. शेवटचं षटक चालू आहे. 58 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पराग शिंदे शेवटचं षटक हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस होताना आपल्याला जरूर पाहायला मिळतील. आणखीन एक रजनी स्पर्धा खरं तर आपल्या भेटीस येते याच मैदानावरती दिनांक 1 एप्रिल ते मात्र 5 एप्रिल या कालावधीमध्ये ती स्पर्धा पाहायला मिळेल. इथे टॉपेज लागली आहे. बॉल हवेमध्ये. ओ एसटी रक्षक केतननं त्या ठिकाणी चुकी केली आहे. सोपा सरळ झेल इथे मात्र ड्रॉप केलाय. संदीप बोराडे यांचा झेल ड्रॉप केलाय. डावकरी हाताचे फलंदाज विस्फोटक आक्रमकरित्या बॅटिंग करतात आणि त्यांना इथून मात्र संधी दिली आहे. धाव इथून देखील एक मिळेल. 59 धावा धाव फलकावरती आहेत. एक रजनी स्पर्धा खऱ्या अर्थानं वन लाईफ गुंडगे आणि वर्णाई वर्णे आयोजित ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. 1 एप्रिल ते 5 एप्रिल या कालावधीमध्ये असेल. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल 1 लाख. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक असेल 50,000. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक असेल 30. चतुर्थ असेल 25 आणि पंचम असेल 25 असं या स्पर्धेमध्ये पारितोषिक पाहायला मिळतील. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक असेल आणि या स्पर्धेमध्ये तब्बल 40 संघांना प्रवेश दिला जाईल. चाळीस संघांना प्रवेश. 5 दिवसाची स्पर्धा आणि प्रवेश फी या स्पर्धेमध्ये असेल ती मात्र 14,000. हो इथे रनआउटची संधी. फलंदाज बाद. इथे अगदी आपण पाहताय इनफिल्डच्या वरून खेळलंय. अगदी आपण पाहता इथून जर पाहिलं तर मात्र धाबा मिळतील. सर धाबा किती आहेत सर? रन्स किती आहेत? 2-2. ओके 2 धावा आल्या. 2 धाव्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय. 61 63 धावा धावफलकावरती आहेत. 64 धावसंख्येचं आता आव्हान असणार आहे. 64 धावसंख्येचं टार्गेट आहे ते मात्र दैवली टीम समोर. या मैदानामध्ये 62 धावा डिफेन्स झाल्यात. 61 धावा डिफेन्स झाल्यात. 81 धावा डिफेन्स झाल्यात. म्हणजे जेवढी मोठी धावसंख्या आहे ती डिफेन्स झाली आहे. परंतु आता 64 धावसंख्येचं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे ते दैवली टीमला. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत आणि नेक्स्ट मॅच असेल
चला नेक्स्ट मॅचचा टॉस दोन्ही टीमचे कॅप्टन या. जय कोलंबा माता शेलू आणि त्यांच्या विरोधामध्ये जय भवानी वावलोली. चला दोन्ही टीमचे कॅप्टन कल्पेश या. इथे आपण पाहताय जय कोलंबा माता शेलू टीमचे कर्णधार उपस्थित आहेत. चला लगेच टॉस साठी यायचंय. नेक्स्ट मॅच आणखीन एक चांगली पाहायला मिळेल. एकीकडे तुम्ही पाहताय जय कोलंबा माता शेलू आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे जय भवानी वावलोली. बिग फाईट, बिग लढत आणखीन एक आपल्याला पाहायला मिळेल. सोमजाई चषक 2026 या स्पर्धेमध्ये. चला दोन्ही कॅप्टन आलेत. एकीकडे तुम्ही पाहताय जय कोलंबा माता शेलू टीमचे कर्णधार आणि दुसरीकडे जय भवानी वावलोली टीमचे कर्णधार. चला सुमेध आणि या मॅचचा टॉस करतील. मी सन्माननीय अजयदादा पाल यांना विनंती करेन की आपल्या शुभ असे आपण या मॅचचा टॉस करायचंय. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच असेल जय भवानी वावलोली आणि त्यांच्या विरोधामध्ये जय कोलंबा माता शेलू. अजयदादा पाल खऱ्या अर्थानं अनेक स्पर्धा या मैदानावरती ज्यांच्या माध्यमातून आपण पाहताय नेहमीच ज्यांचं सहकार्य. इट इज स्टिल जय कोलंबा माता शेलू टीमनं टॉस जिंकला आणि आपला डिसिजन काय असेल? फील्ड फर्स्ट. फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आमचं टार्गेट आहे 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करूया आम्ही. आणि तदनंतर या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूप छानच आहे. आम्ही खूप वेळा इथे खेळलेलोच आहे आम्ही इथे. पण इथे खूप ठिकाणी आम्ही ऑलरेडी खेळलेलो आहे, पण इथे खूप छान आयोजन केलेलं आहे. थँक्यू. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि मान्यवरांना विनंती करूया की या आपण असं नसतं व्हायचंय. अगदी आपण पाहताय ब्लॉगर उमरोलीचे लाहुल लोंगले हे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आणि या स्पर्धेचा देखील ब्लॉग अगदी आपल्याला पाहायला मिळेल. लाहुल लोंगले खऱ्या अर्थानं उमरोली गावचे आहेत. त्यांचे देखील ब्लॉग आपण पाहताय इन्स्टा तदनंतर यूट्यूब. आपण लाहुल लोंगले यांना देखील भरपूर सारं प्रेम द्या. हो इथे देखील आपण पाहताय ऑन साईडला बॉटम हँडचा चांगला वापर केला. डीपमध्ये बॉल आलाय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केली जाते आहे आणि इथून अगदी पाहायला गेलं तर पहिल्याच बॉलवरती दुहेरी धाव आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज पियुष जनवेच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. टार्गेट 64 धावसंख्येचे मोठे टार्गेटचा पाठलाग करायचा 30 बॉलमध्ये. त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 2 धावा धावफलक्यामध्ये पाहायला मिळतात. रेहान शेख आणि पियुष जनवे हे सलामीचे 2 फलंदाज. फटका चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल सीमा पार पियुषच्या बॅटमधून आलाय हा दमदार षटकार.
शॉर्ट बॉल समोर आला, त्याच्यावरती शॉर्ट आर्म पुल करत असताना हा षटकार आपल्याला इथून पाहायला मिळतोय. षटकार आल्यानंतर 8 धावा धावफलकावरती सुरुवात चांगली झाली आहे. ओ यावेळी पडल्यानंतर बाहेर निघाला, बरोबर आउटसाइड डी ऑप्शन शरीरापासून थोडासा दूर ठेवला आणि इथून डॉट बॉलच पाहायला मिळतोय. अगोदरचे दोनही बॉल जर पाहायला गेले तर बरोबर मिडल पासून लेग समोरती येणारे पाहायला मिळाले आणि हा बॉल जर पाहायला गेलं तर बरोबर आउटसाइड डी ऑप्शन इथून आपण पाहताय. हो इथून अगदी आपण पाहताय फुल टॉस बॉल कट केलाय, गॅप शोधली आहे. नो प्लस 4 धावा मिळतील 5. ठोकलाय चौकार. एकंदरीतच जावा आता धाव फलक्यावर इथून आपल्याला पाहायला मिळतील 12 धावा, 13 धावा धाव फलक्यावरती पाहायला मिळतात. 64 धावसंख्येचा पाठलाग करत असताना नेक्स्ट बॉल असेल फ्रीडचा. तेरा धावा धाव फलक्यावरती. पियुष ऑन स्ट्राईक, चांगली बॅटिंग चालू आहे. हो फ्रीडचा बॉल देखील आपण पाहताय, पाठवलाय गॅप मधून, परंतु फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळतील. तोपर्यंत एकच धाव येते. गॅप शोधण्याचा प्रयत्न, बरोबर फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. एक धाव आली आहे, एका धावानं धावफलक जाऊन पोहोचले 14 धावा धावफलक्यावरती आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. त्या मात्र 64 धावसंख्येचा पाठलाग करत असताना दहिवली टीमच्या. ओ इथे एज घेतली पाठीमागे, एसटी रक्षकाला बीट केलाय. बॉल अगदी शॉर्ट थर्डमॅनला फील्ड केला जातो आहे. तोपर्यंत धाव तर मिळणार नाही आहे, परंतु इथे संधी मिळाली आहे, ती मात्र रियान शेखला. बचावले गेलेत. एसटी रक्षकापासून अगदी पाहायला गेलं तर थोडासा दूर होता बॉल, तो बॉल कॅरी होऊ शकला नाहीये. अगदी जर पाहायला गेले तर डॉट बॉलच पाहत आहे. हो पुन्हा एकदा अगदी ऍक्शन रिप्ले पाहायला मिळालं. डायरेक्ट हिटची संधी, परंतु इथे फलंदाज 100 पर्यंत पोहोचतात. एक चिकी सिंगल रिक्स या दाबेमध्ये होती, ती कंप्लीट झाली आहे. एक दाबेनं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय, ते मात्र 15 वरती. कौशल बोराडेच्या विरोधामध्ये आपण पाहताय 15 धावा बनवल्यात, त्या मात्र दहिवली टीमनं. जिथे मात्र पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना एक्सल टीमनं देखील 13 धावा बनवल्या होत्या विवेकच्या विरोधामध्ये. आता त्याच धावसंख्येचा पाठलाग करत असताना अगदी जर पाहायला गेलं तर मात्र इथे धावा आल्यात त्या 15 धावा धावफलक्यामध्ये पाहायला मिळतात. एक चांगली मॅच पाहायला मिळते एक्सल विपक्षामध्ये दहिवली या दोन टीम दरम्यान. सोमजाई चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहताय. दर्जेदार अशी ही स्पर्धा. आजची तिसरी रात्र या स्पर्धेची. सगळे नामांकित कर्जतमधील संघ आपल्याला आजच्या रात्रीमध्ये देखील खेळताना पाहायला मिळतील. बराचसा प्रेक्षक वर्ग आपण पाहताय या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित झालाय, त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. आणि बरेचसे खऱ्या अर्थानं प्रेक्षक जे KTC लाईव्हच्या माध्यमातून देखील आपण पाहता या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. सोमजाई चषक 2026 या स्पर्धेमध्ये सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. बॅटिंग पॉवर प्ले चालू झाला आणि आता गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज झाला कुणाल. बघा पहिलं षटक हे जर पाहिलं गेलं तर मात्र तुमचं बरोबर 5 मिनिटांमध्ये समाप्त झालंय. सातत्यानं खऱ्या अर्थानं आपण सांगतो की मात्र स्पीडअप घ्या. सेकंड ओव्हरला सुरुवात. हो इथे फटका लॉप केलाय, मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल चाललाय, लॉंग ऑफ सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. जाऊन पोहोचले ती मात्र 19 वरती. जशाच तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय दहिवली टीम कडनं. ओ पुन्हा एकदा ऑन साइडला अलॉंग दी कार्पेट बॉल निघाला डीप मध्ये मिड विकेटला. ओ फील्डर कडनं चुकी झाली आहे. लगेच दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला आणि दुसरी धाव देखील इथून कंप्लीट होतीये. 2 धावा आल्या, 2 धावेनं धावफलक 21.
रेहान शेख यांच्या बॅटमधून जर का षटकार हॅट्रिक येते तर गणेश सालुंके यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. हो, चांगला बॉल यावेळी अगदी आपण पाहताय बॅट बॉलचा संपर्क नाहीये. इथून मात्र कमबॅक केलंय कुणालनं देखील. आपण पाहायला गेलं तर अगोदरच्या बॉलवरती जर पाहिलं गेलं तर मात्र धाबा आल्या होत्या 2 आणि इथून मात्र हा डॉट बॉलच पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र तब्बल 21 वरती. 64 धावसंख्येचा पाठलाग करत असताना बाची कडा घेतली आतली पाठीमागे निघालाय. शॉट फाईन लेगला. फिल्डरने पुन्हा एकदा चुकी केली आहे. पुन्हा एकदा दुहेरी धाव इथून पाहायला मिळतीये. जिथे खऱ्या अर्थानं एकही धाव येऊ शकली नसती तिथे धावा आल्यात त्या मात्र 2. दोनही फलंदाजांसाठी म्हणजे गणेशजी सालुंके यांच्याकडून तब्बल षटकार हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. गणेश सालुंके साहेब आपण पाहता या मैदानावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून मात्र एक कॅश प्राइज लागलं जात आहे. षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 5,000. 23 धावा धाव फलकावरती. यावेळी समोर ड्राईव्ह केलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने डीप मध्ये बॉल चाललाय. फिल्डर वेगानं धावत आलेत. तोपर्यंत धाव मिळेल एकच. एका धाब्यानं जर पाहिलं तर धाव फलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 24 धावा धाव फलकावरती आल्यात. षटक क्रमांक 2 चालू आहे. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. या षटकामध्ये देखील आपण पाहिलं गेलं तर कुणाल आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 15 आल्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 बॉलमध्ये फक्त 9च आल्यात. चांगली गोलंदाजी केली आहे कुणालनं. परंतु इथे फटका देखील आपण पाहता लॉप केला. लॉंगॉन मध्ये बॉल चाललाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग तेवढीच चांगली फेकी. धाव इथून देखील सिंगलच पाहायला मिळते. सिंगल धाव आली आहे. सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचले ते 25. जिथे खऱ्या अर्थानं एक्सेल टीमच्या धावफलकावरती होत्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26. इथे मात्र 64चा पाठलाग करत असताना दहिवली टीमच्या धावा आल्यात त्या मात्र 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25. अजूनही 18 बॉल आणि 39 धावसंख्येची आवश्यकता आहे या मॅच मध्ये दहिवली टीमला. 18 बॉल 39 धावसंख्येची आवश्यकता आहे. चला टीम मीटिंग करू नका प्रत्येक षटकासाठी. 3 षटक समाप्तीनंतर बरोबर आपल्याला त्या ठिकाणी ड्रिंक ब्रेक असेल. त्याचवेळी मात्र ती छोटीशी टीम मीटिंग तुम्ही करू शकता. परंतु प्रत्येक ओव्हरमध्ये आणि प्रत्येक बॉलवरती ते टीम मीटिंग करू नका. हे सातत्यानं आम्ही तुम्हाला सांगत आलोय. कारण की पहिल्या 2 रात्रींमध्ये आपण प्रत्येक टीमला ते पेनल्टी दिली आहे. त्याच्यामुळं आज देखील आपण त्याच नियमावलीनं इथून सगळ्या रात्रीमध्ये ही स्पर्धा कंप्लीट करणार आहोत. 18 बॉल 39 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजी मार्क होते आपण पाहताय. गोलंदाज करणला पाहताय. पियूच्या एक षटकारासाठी 200. रवी शेलार यांच्याकडून फटका तर चांगला केसलाय. पाठवलाय बॉलला मिड विकेटला. सीमा पार ठोकलाय षटकार आणि आता रवी शेलार यांच्या अकाउंट मधून 200 मायनस. षटकाराला षटकारानंतर धावसंख्या 31. पियुष जनवे ऑन स्ट्राईक आहे. करणच्या विरोधामध्ये षटकार पाहायला मिळाला. इथे इनसाइड आउट फटका तर खेळलाय. डीप मध्ये फिल्डर पाहायला मिळतात परंतु बनतील दर्शक. बॉल सीमा पार चौकार.
फटक्यावरती पहिल्या 2 बॉलवरती खऱ्या अर्थानं 2 मोठे फटके पाहायला मिळालेत. हो पुन्हा एकदा फटक्यात लॉब केला, मिस टायमिंग आहे, हवेमध्ये फिल्डर आहेत. हो पकडली जाते कॅच, पहिली विकेट आली आहे. 64 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पियुष धनवेला इथून मात्र परतावं लागतंय. विकी गुंजाल बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. तिसऱ्या क्रमांकावरती आला. समोर करण आहे ज्याला 1 विकेट मिळाली आहे. पियुषला त्यानं बाद केलं. ओ आल्या आल्या फटका लॉब केलाय, बॉल चाललाय लॉंग ऑफ सीमा पार. विकी गुंजालच्या बॅटमधून आलाय कडक षटकार. लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकता. अगदी आपण पाहता एक गुडघा टेकवल्यानंतरचा हा फटका पाहायला मिळाला. हा खऱ्या अर्थानं अगदी पाहता फेवरेट स्ट्रोक आहे विकी गुंजालचा. हो पुन्हा एकदा फुल टॉस आहे, कव्हरच्या डोक्यावरून केला, डीप मध्ये बॉल चाललाय, फिल्डर त्या ठिकाणी आहे, दुसरीचा कॉल परंतु शेवटच्या क्षणी मात्र नकार दिलाय. एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळेल. एका धावानं धावफलक जाऊन पोहोचलाय 48. या षटकातील आतापर्यंत 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 48 धावा धावफलकामध्ये 64 धावसंख्येचा पाठलाग करतीये दहिवली टीम. ओ यावेळी चांगला बॉल, शेवटचा बॉल जो खऱ्या अर्थानं डॉट बॉलच फेकला करणनं. शेवटच्या बॉलवरती कोणतीही धाव येत नाहीये. धावा धावफलकावरती जर पाहिल्या एकच मिनिट एक मिनिट. फोर्टी 42 धावा धावफलकावरती आल्यात. बेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. पाणी पाणी पाहिजे खेळाडू कक्षामध्ये. प्रणय एक जार घेऊन जा खेळाडू कक्षामध्ये, तिथे पाणी पाहिजे. 42 धावा धावफलकावरती इथून पाहायला मिळतात. आता येणारे बॉल शिल्लक आहेत ते 12 आणि धावा बनवायचे आहेत त्या म्हणजे 22. 12 बॉलमध्ये 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. अगदी तिसरी रात्र या स्पर्धेची चालू आहे आणि आतापर्यंत 60+ धावा या मैदानावरती दुसऱ्या सत्रामध्ये चेस करत असताना झाल्याच नाही आहेत. परंतु आता इथून येणाऱ्या 12 बॉलमध्ये 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. या धावा चेस केल्या जातील का?
42 धावा धावफलकावरती. 12 बॉल 22ची आवश्यकता. ओ पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. बॉलला सरळ पाठवून दिलंय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. विकी गुंजालच्या बाटमधून आलाय. आणखीन एक वार षटकार. अकरा बॉल मध्ये अजूनही 16 धावसंख्येची आवश्यकता आहे. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये दहिवली टीम कडनं. ओ यावेळी देखील आपण पाहताय आउटसाइड लेग स्टंप. पंच सांगताय इट इज व्हाईट बॉल. आता तुमच्याकडे धावा बचाव करण्यासाठी फार कमी उरल्यात आणि त्याच्यामध्ये तुम्ही अव्वंदरच्या साह्यानं अशा धावा जर का खर्च केल्या तर मात्र इथे तुमच्यासाठी थोडीशी कठीण परिस्थिती निर्माण होईल. धावसंख्या धावफलक्यावरती 49. एकूण 50 धावा आता धावफलक्यावरती आल्यात. येणारे 11 बॉल आणि आता धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 15. 11 बॉलमध्ये 15 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. ओ पडल्यानंतर बाहेर निघाला. पंच सांगतात इट इज वाईट. आणखीन एक अव्वंतरची धाव धावफलक्यावरती ॲड होती. म्हणजे 11 बॉल 14चं इक्वेशन आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 64 धावसंख्येचा पाठलाग करते दहिवली टीम आणि आतापर्यंत 11 बॉल आणि 14चं इक्वेशन आपल्याला इथून पाहायला मिळतंय. धावसंख्या धावफलक्यावरती पाहायला मिळतात 50. अर्धशतक कंप्लीट झालं. हो इथून देखील आपण पाहता ऑन साईडला फटका केला. डीपमध्ये काऊ कॉर्नरला फिल्डर आहेत. हो थोडेसे फंबल झालेत परंतु धाव एकच मिळेल. माहिती आता विकीला देखील इथून मॅच थोडीशी क्लोज झाली आहे. ही मॅच कोणत्याही क्षणी खऱ्या अर्थानं या मॅचपर्यंत या धावसंख्येपर्यंत आम्ही पोहोचू शकतो. मग त्यासाठी कोणतेही रिक्स मात्र आता घ्यायची नाही आहे. धावा इथून देखील होऊ शकतात परंतु विकेट्स थांबवणं हे फार गरजेचं आहे आणि तेच खऱ्या अर्थानं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. 51 धावा धावफलक्यावरती. हो इथून देखील सोडून दिलाय. आणखीन एक व्हाईट बॉल. तो सातत्यानं प्रयत्न राहिलाय कुणालचा व्हाईट यॉर्करचा परंतु अगदी जर पाहायला गेलं तर तो अचूक टप्पा इथे अद्यापही त्याला सापडलेला नाहीये. अचूक टप्पा जर का सापडला तर मात्र ते डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतील. आता तुम्हाला इथून या धावसंख्येचा जर बचाव करायचा आहे तर तुम्हाला डॉट बॉल हे फेकावेच लागतील. तुम्हाला विकेटसाठी जावंच लागेल. जी पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बिल्डअप झाली आहे ना त्या पार्टनरशिपला तुम्हाला ब्रेक तर लावावाच लागेल. इथून धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचले 52. येणारे आता बॉल शिल्लक आहेत ते 10 आणि धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 12. मॅच अगदी क्लोज झाली आहे परंतु मॅच संपलेली नाही आहे. मॅच अजूनही बाकी आहे. हो चांगला बॉल. खऱ्या अर्थानं याच बॉलची आवश्यकता आहे ती आता एक्सेल टीमला. हे डॉट बॉल टाकणं फार गरजेचं राहील या मॅचमध्ये. जर तुम्हाला तुमची ताकद तुमची पकड जर का मजबूत करायची असेल तर मात्र हे डॉट बॉल तुम्हाला फार महत्त्वपूर्ण ठरतील. हा डॉट बॉल आलाय. 9 बॉल आणि आता 12 धावसंख्येची आवश्यकता. धावफलक जर पाहिलं तर 52. 64चा पाठलाग करत असताना दहिवली टीमचं आपण पाहताय. दहिवली टीम अगदी मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. ही रजनी स्पर्धा त्यांच्या समयमध्ये एक्सल. हो यावेळी अगदी आपण पाहताय बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केलाय. जे व्हाईट बॉल फेकले होते त्या व्हाईट बॉलचा पूर्णपणे प्रेशर झाला होता कुणालवरती परंतु या 2 डॉट बॉलनं तो प्रेशर आता पूर्णपणे कमी झाला असावा कारण की आता इथून इक्वेशन आलंय. येणारे बॉल शिल्लक आहेत ते म्हणजे 8 आणि धावा बनवायचे आहेत त्या 12. 8 बॉल 12 हे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये पाहताय. हो पुन्हा एकदा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न परंतु पंच सांगतात इट इज वाईट आणि लगेच पंचांच्या डिसिजनला या ठिकाणी चॅलेंज केलाय. रिव्ह्यू घेतलाय. चला तिसरे पंच.
इट्स अ व्हाईट बॉल. म्हणजे आता फिल्डिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू देखील गमावला. आता नेक्स्ट रिव्ह्यू देखील त्यांच्याकडे उपलब्ध नसेल. इथून अगदी आपण पाहताय व्हाईट बॉल आलाय. व्हाईटच्या साह्यानं धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 53. 53 धावा धावफलकामध्ये 8 बॉल आणि आता धावा बनवायचे आहेत त्या 11. 8 बॉल 11चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. हो इथे स्क्वेअर कट्टर केलाय. फिल्डर आहे. रनआउटचा चान्स. परंतु इथे अगदी आपण पाहताय पुन्हा एकदा आता पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन सोपवला. इथे फलंदाज सेफ आहेत की नाही आता चेक करायचंय. ही धाव खऱ्या अर्थानं कंप्लीट झाले की नाही हे देखील आता चेक केलं जाईल. फलंदाज नॉट आउट. शेवटचे अगदी आता इथून जर पाहिलं गेलं तर मात्र बॉल शिल्लक आहेत ते 7. धावा बनवायच्या आहेत 10. शेवटचा बॉल. हो इथून देखील आपण पाहताय व्हाईट बॉल झालाय. नेमकं काय घडलं जाते मैदानाच्या आतमध्ये तो टप्पाच सापडत नाहीये गोलंदाज कुणालला. ज्यानं अगदी जर पाहिलं गेलं तर अचूक टप्प्यावरती टाकलेले बॉल जे निर्धाव चालेत. परंतु इथे आपण पाहताय व्हेरिएशन करण्याच्या नादामध्ये इथे मात्र व्हाईट बॉलच पाहायला मिळालेत. आतापर्यंत त्यानं 5 व्हाईट बॉल टाकलेत या षटकामध्ये. एक षटकार देखील आलाय. ओ इथे मिस टायमिंग झालाय. हवेमध्ये स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी जज करतोय. ओ कॅच ड्रॉप. तोपर्यंत धावा मिळतात त्या 2. आईन मोक्याच्या वेळी धोक्याची घंटा. इथून अगदी आपण पाहताय एक्सल टीम साठी विकी गुंजालची कॅच ही महत्वपूर्ण होती या मॅच मध्ये. ज्या विकी गुंजालच्या बॅटमधून आतापर्यंत जे आक्रमक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले आहेत. ज्या विकी गुंजालनं आतापर्यंत मॅच बनवून ठेवली आहे. मॅच मध्ये आपल्या टीमला घेऊन आलाय. त्याला इथे जीवदान मिळालंय. आता शेवटचे बॉल शिल्लक आहेत ते 6 आणि धावा मात्र बनवायच्या आहेत त्या 7. 6 बॉल मध्ये 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. काय जबरदस्त मॅच पाहायला मिळते. हाय व्होल्टेज मुकाबला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दोनही टीमचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. आता हा संघर्ष अगदी शिगेला पोहोचलाय कारण की 6 बॉल मध्ये 7 धावसंख्येची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. या 6 बॉल मध्ये 7 धावसंख्येचा बचाव कोणता गोलंदाज करेल. संगमचं षटक अजूनही बाकी आहे आणि तोच आता मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे निर्णायक 6 बॉल आणि धावा मात्र बनवायच्या आहेत त्या 7. 6 बॉल 7 धावसंख्येची आवश्यकता. इथून अगदी आपण पाहताय मॅच जिंकण्यासाठी दैवली टीमला एक्सेल टीमच्या विरोधामध्ये आपण पाहताय एक चांगली फाईट, एक चांगली मॅच सोमजाई चषक गुणगे या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. शेवटचे 7ची आवश्यकता. हो थांबलेत. पहिलाच बॉल कोणतीही चुकी करायचीच नाहीये. त्यासाठी मात्र निर्णय घेतला थांबण्याचा. थोडंसं चुकी झाली होती रनअप मध्ये. हो इथे अगदी आपण पाहताय ऑन साईडला फटका. मिस टायमिंग राहिला आणि इथून मात्र रेयानला परतावं लागतंय. थँक्यू डीजे धन्यवाद. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे.
रेहान शेखला इथून परत पाठवलंय संगम बोराडेनं. शेवटच्या षटकामध्ये तो थांबला आणि शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल 7ची आवश्यकता असताना पहिल्या बॉलवरती त्यांनी विकेट मिळवली आहे. मॅचमध्ये पुन्हा एकदा पदार्पण केलंय. मॅचमध्ये युटर्न मिळालाय. पहिल्या बॉलवरती रेहान शेखची विकेट, जो सलामीला मैदानाच्या आतमध्ये आला होता आणि आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी लेफ्टी बॅटर आयुषला तुम्ही पाहताय. 5 बॉल 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. आयुष लेदर क्रिकेट खऱ्या अर्थानं फार चांगले खेळतात. आता मैदानाच्या आतमध्ये 5 मध्ये 7ची आवश्यकता. हो, इथे फटका लॉप केलाय. बॉलला सरळ पाठवलाय. लंगन सीमा पार ठोकलाय षटकार आणि या मॅचची पूर्णपणे हवाच काढून घेतली आहे. आता येणारे बॉल शिल्लक आहेत ते 4 आणि धाव बनवायची आहे ती म्हणजे 1. 4 बॉलमध्ये एका धावसंख्येची आवश्यकता आहे. काय फटका पाहायला मिळाला. फलंदाज आयुषच्या बॅटमधून पहिलाच बॉल अगदी आपण पाहताय खडे खेळत असताना लॉंगॉनच्या पलीकडे पाठवला. आता येणाऱ्या 4 बॉलमध्ये 1 धावसंख्येचा बचाव करायचा एक्सेल टीमला. फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये अटॅकिंग सेट केली जाते आहे. 4 बॉलमध्ये 1 धावसंख्येचा बचाव करू शकेल का संगम बोराडे. चांगली मॅच. नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही टीम आपण रेडी राहायचंय. जय कोलंबा माता शेलू आणि त्यांच्या विरोधामध्ये जय भवानी वावलोली. हो, इथे अगदी आपण पाहताय एसटी रक्षकांना चुकी केली आहे. बॉल सरळ निघून चाललाय सीमा पार. विजयाचा चौकार मॅच जिंकली आहे ती दहिवली टीमनं. गेल्या 2 रात्रींमध्ये 60 धावसंख्येचा पाठलाग होत नव्हता, परंतु दहिवली संघानं ते करून दाखवलंय आणि या मॅचमध्ये हा संघ मात्र जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम एक्सेल. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. खऱ्या अर्थानं आपण पाहताय आज नवीन जर्सी घालून मैदानाच्या आतमध्ये उतरला होता दहिवली संघ आणि ती जर्सी त्यांना खऱ्या अर्थानं पुरस्कृत केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत शहराचे युवक अध्यक्ष सन्माननीय हर्षल नंदकुमार मोरे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण पाहता या जर्सी पुरस्कृत करण्यात आल्या होत्या आणि ती जर्सी घालून हा संघ इथे पहिल्या मॅचमध्ये विजय संपादित करतोय. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच man of the match.